नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण छोले पुलाव कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते मी. ह्या वाटीने मी 2 वाट्या हे तांदूळ घेतल्यात. हे बासमती तांदूळ आहे, म्हणजे याचा भात मोकळा होतो. हे आपण आता धुवून एक 5-10 मिनिटं आपल्याला धुवून ठेवायचं आहे, फक्त भिजवायचं नाही आहे. फार चोळून धुवायचं नाही, नाहीतर त्यातलं तांदूळ मोडतील. तांदूळ धुवून ठेवलाय. आता 2 वाट्या तांदूळ आहे तर 4 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला. गरम करायला ठेवते मी. पाणी गरम करायला ठेवते. हे छोले भिजवलेत मी, एक अर्धी वाटी भिजवलेत छोले, सकाळी भिजवलेत. हे चांगले फुगलेत बघा. आता ही पाणी गरम करायला ठेवूया. एक 2 चमचे तेल घालते पातेल्यात. तेल तापते तोपर्यंत आपण एक आल्याचा तुकडा घेतलाय आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या कुटून घेते मी. तेल गरम झालंय. तमालपत्र घालायचे 2. एक चक्री फूल घेतले मी. 5-6 मिरे घेतले आणि दालचिनीचे 2 तुकडे. हिंग घालूया. आणि कांदा परतून घ्यायचा. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. दोन लाल वाळलेल्या मिरच्या घालते मी आणि हिरव्या मिरच्या मधनं चिरून घातल्या. थोडंसं परतून घ्यायचं. आणि हे आपल्याला आलं लसूण आपण चेचले ते घालायचं आहे. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा. हळद घातली अर्धा चमचा. आता आपण छोले घालूया भिजलेले. छोले चांगले परतून घ्यायचे. आणि एक बारीक बटाटा, छोटा बटाटा बारीक चिरून घेतलाय, तो पण घालते. आपण गरम मसाला घालायचा 1 चमचा. थोडंसं लाल तिखट, घरीच केलेलं लाल तिखट आहे, अर्धा चमचा. छोले आणि बटाटा मसाल्यात चांगले परतून घेतले. आता आपण तांदूळ घालायचं. तांदूळ पण चांगले परतून घेऊया मसाल्यात. आणि आता गरम केलेलं पाणी आपण ह्याच्यात घालूया. मी अर्धी वाटी परत पाणी वाढवले, कारण छोल्याचं म्हणजे लक्षात आलं नाही सांगायचं. एकूण 4.5 वाट्या पाणी घातले मी. आणि आता मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ, मी मोठंच मीठ घालते. आणि आता हे झाकून ठेवूया. पुलाव आपला शिजत आलाय.
मी अजून थोडंसं पाणी घातलं, थोडं शिजायचं आहे. छोले शिजलेत. आता आपण ह्याच्यात तूप घालायचं आहे आणि परत 10 मिनिटांनी बंद करायचं गॅस. 2 चमचे मी तूप घालते ह्याच्यात, म्हणजे अजून मोकळा होईल. तर परत झाकून ठेवूया. भात आपला तयार पुलाव तयार झाला आहे. हे बघा मोकळा मोकळा झाला एकदम. मी गॅस बंद करून 10 मिनिटं झाली, लगेच काय काढलेलं नाही. आणि हे छोले पण शिजलेत आणि भात पण शिजलाय. आता हे आपण काढून कोथिंबीर घालूया याच्यावर. हा तुम्ही कांदा रायता किंवा बुंदी रायत्या बरोबर किंवा नुसता सुद्धा खाऊ शकता. मी याच्यात काढून घेते. एकदम मोकळा झालाय बघा भात, वास पण मस्त सुटलाय. अशा प्रकारे तुम्ही छोले पुलाव करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असंच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.